मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 4 नवीन योजना आणण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामधील एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे बांधकाम कामगाराच्या 2 पाड्यांना शिष्यवृत्ती योजना। नेमकी काय योजना, कशी राबवली जाणार आहे, याच्यासाठी कागदपत्र काय लागतील, अटी शर्ती, पात्रतेचे निकष काय, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत येतील। मित्रांनो, राज्यामध्ये बांधकाम कामगारासाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजना या सर्व योजना बंद करून त्याच्या जागेवरती ही नवीन योजना आणण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आता पात्र लाभार्थ्यांना वेगवेगळ्या गटामध्ये शिष्यवृत्ती योजनांचा लाभ दिला जाणार आहे। राज्यामधील नोंदणीत अर्थात सक्रिय बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्याकरता सुरू असलेली योजना रद्द करून सामाजिक सुरक्षा संहिता 2020 मधील उक्त तरतुदीच्या अनुषंगाने शैक्षणिक सहाय्य योजना ही आता लागू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, योजनेचं नाव आपण या ठिकाणी पाहू शकता। याच्यामध्ये पहिला प्रकार आहे इयत्ता 9वी उत्तीर्ण असल्यास त्या पाल्याला पुढील शिक्षणाकरता सहाय्य योजना। याच्यामध्ये पात्रतेचे निकष पाहू शकता। नोंदीत अर्थात सक्रिय बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना ही योजना लागू राहील। पती आणि पत्नी दोघेही बांधकाम कामगार म्हणून मंडळाकडे नोंदीत असतील तर एकच लाभ या ठिकाणी अनुदेय राहणार आहे। यापूर्वी मंडळाच्या E01 पहिली ते 7वी आणि इयत्ता 8वी ते 10वीच्या योजनेचा पाल्यांकरता लाभ घेतला असल्यास सदरच्या पाल्याला ही योजना लागू राहणार नाही। ज्या दिनांकास पाल्य 9वी उत्तीर्ण झाला असेल त्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आतमध्ये या योजनेच्या लाभाकरता अर्ज करण्यासाठी पात्र राहणार आहे। त्याच्यानंतरचा अर्ज स्वीकारला जाणार नाही। या योजनेच्या अंतर्गत प्रतिपाल्य 20,000 रुपयाची स्कॉलरशिप शिष्यवृत्ती ही बांधकाम कामगाराच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे। याच्यासाठी कागदपत्र काय लागतील तर त्या पाल्याचा आधार ओळखपत्र, पाल्याचं इयत्ता 9वी मधील शाळेचं ओळखपत्र, पाल्याचं इयत्ता 9वी मध्ये उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, बोनाफाईड आणि गुणपत्रिका आणि पाल्याचं आधार कार्ड ही कागदपत्र याच्यामध्ये लागणार आहेत। याच्यानंतर याच्यामध्ये दुसरी योजना, दुसरी बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे। 11वी उत्तीर्ण झाल्यास पुढील शिक्षणाकरता प्रतिपाल्य 25,000 रुपये। याच्यामध्ये सुद्धा पहिल्या 2 पाल्यांना बांधकाम कामगारातील नवरा बायको असतील तर त्यांच्यापैकी एक जणाला हा लाभ। याच्यानंतर 10वी आणि 12वी मध्ये किमान 50% गुण प्राप्त झालेले असावे। 11वी ते 12वी या योजनेचा पाल्याकरता लाभ घेतलेला असल्यास सदरचा लाभ दिला जाणार नाही। ज्या दिनांकास पाल्य इयत्ता 11वी उत्तीर्ण झाला असेल त्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आतमध्ये हा अर्ज करावा लागणार आहे। याच्यासाठी सुद्धा पाल्याचं आधार ओळखपत्र, 11वी मधील बोनाफाईड आणि 11वी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका। याच्यानंतर वैद्यकीय पदवी सहाय्य योजना, याच्या अंतर्गत 1 लाख रुपयापर्यंत प्रतिपाल्य जी शिष्यवृत्ती आहे ती बांधकाम कामगाराच्या खात्यात दिली जाणार आहे। याच्यामध्ये सुद्धा पहिल्या 2 पाल्यांना वैद्यकीय क्षेत्रामधील कोणत्याही पदवी करता कोणत्याही शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण घेण्याकरता शैक्षणिक सहाय्य म्हणून ही योजना राबवली जाते। म्हणजे एक वेळचं 1 लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे। सेम अटी शर्ती त्याच्यासाठी राहणार आहेत। पहिले 2 पाल्य पती पत्नी असतील तर त्याच्यापैकी एक जणाला लाभ मिळेल। बांधकाम कामगाराच्या पत्नीला किंवा पतीला या योजनेच्या अंतर्गत हे वैद्यकीय शिक्षण पदवी सहाय्य योजना ते मिळणार नाही, त्याच्या मुलाला मिळणार आहे। पदवी कोणत्याही शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्यानंतर या उत्तीर्ण वर्षासाठी या योजनेच्या लाभाकरता सदर पाल्य लाभार्थी राहील। वैद्यकीय क्षेत्रामधील पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात सदरची योजना लागू राहणार नाही। याच्यासाठी सुद्धा पाल्याचा आधार ओळखपत्र, पाल्य ज्या महाविद्यालयात पदवी करता आहे त्या महाविद्यालयाचं ओळखपत्र, चालू शैक्षणिक वर्षाचं बोनाफाईड प्रमाणपत्र आणि उत्तीर्ण वर्षाची गुणपत्रिका अशा प्रकारचे कागदपत्र यात लागणार आहेत। याच्यानंतर दुसरे जे इंजिनिअरिंगचे आहेत अशा अभियांत्रिकी पदवी सहाय्य योजना त्यांना 60,000 रुपये प्रतिवर्ष अशा प्रकारे अनुदान दिलं जाणार आहे। याच्यामध्ये सुद्धा सेम अटी शर्ती राहणार आहेत। पाल्याचा आधार ओळखपत्र, पदवी करता महाविद्यालयाचं ओळखपत्र, चालू वर्षाचं बोनाफाईड आणि उत्तीर्ण वर्षाची गुणपत्रिका याच्यासाठी सुद्धा सेम अटी शर्तीच्या माध्यमातून 60,000 रुपये प्रतिवर्ष प्रतिपाल्य एवढं दिलं जाणार आहे। याच्यानंतर निवासी शैक्षणिक शाळांमधील शिक्षणाकरता सहाय्य योजना, याच्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत शैक्षणिक वर्षामध्ये पाल्याच्या दरवर्षीच्या अभ्यासक्रम शुल्काची ट्युशन फी पूर्ण प्रतिपूर्ती करण्यात येईल। याकरता दरवर्षी अर्ज करणं आवश्यक राहणार आहे। सैनिकी शाळांमधील जे काही फीस असतील त्या फीस या ठिकाणी दिल्या जातील। सदर योजनेकरता प्रतिपाल्यास एक वेळचा लाभ म्हणून 10,000 रुपये इतक्या लाभाची रक्कम बांधकाम कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। आता याच्यामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या ज्या शाळा आहेत त्याची पूर्ण फी ही डायरेक्टली दिली जाईल, जेवढी असेल तेवढी।
आणि जर शासन मान्यता प्राप्त अनुदानित विनाअनुदानित सैनिक शाळा असतील तर त्यासाठी हे 10,000 रुपये दिले जाणार आहेत. परदेशामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा PhD सहाय्य योजना याच्या अंतर्गत जे पाल्य हे असतील विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शुल्क जे संबंधित असेल ते विद्यापीठाला थेट वर्ग केलं जाईल आणि केंद्र शासनाच्या धोरणानुसार संबंधित विद्यार्थ्यास अनुषंगिक भत्ते, सबस्टिट्यूशनल अलाउन्सेस, प्रवास भत्ता, विमा इत्यादी शुल्क अदा करण्यात येणार आहे. याच्यासाठी सुद्धा तेच कागदपत्र, आधार ओळखपत्र, ज्या महाविद्यालयात पदवी घेत आहे त्या महाविद्यालयाचं ओळखपत्र आणि पाल्याचं पदवीमध्ये उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका अशा प्रकारची कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत. आता याच्यानंतर मूलभूत वस्तू संच बेसिक आयटम किट सहाय्य योजना ही एक महत्वाची अशी बाब याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये नोंदित बांधकाम कामगाराची इयत्ता 1ली ते 8वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिल्या 2 पाल्यांना ही किट देण्यासाठी ही योजना आणण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून DBT इन काइंड पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे. जसे की आपण इसेन्शियल किट किंवा इतर हाऊस किट वगैरे घेतो त्याप्रमाणे ही किट दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत रक्कम निश्चित केलेल्या मूलभूत वस्तूची संचाची शासनाच्या खरेदी धोरणानुसार खरेदी करून प्रति पाल्य एक वेळचं सहाय्य दिलं जाणार आहे. त्यासाठी पाल्याचं आधार ओळखपत्र, पाल्याच्या शाळेचं ओळखपत्र, चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र अशा प्रकारचे कागदपत्र लागणार आहेत. ज्याप्रमाणे भांडी वाटप केलं जातं किंवा इतर सेफ्टी किट वगैरे दिले जातात त्याप्रमाणेच हे एक 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बेसिक किट दिलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये शाळेची बॅग किंवा इतर काही साहित्य असेल त्याच्याबद्दलचा GR, त्याच्याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना लवकर येतील, त्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्वाची अशी आणि काही बदल करून योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. हा GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.